तर अमित शहाचं कालचं स्टेटमेंट खूप व्हायरल होते बाबासाहेबांसंबंधीचं. यातनं काय मी त्यांची RSS विचारधारा तर सर्वच होता. ते मी एवढंच सांगेन की घटना समितीचे चेअरमन म्हणून जे काही बाबासाहेब त्यावेळेस करत होते त्याला असणारा उघड विरोध होता ही वस्तुस्थिती होती. आणि त्याच्याच बरोबर ज्यावेळेस असणारा हिंदू सुधार कायदा अशी संकल्पना त्यांनी मांडली आणि त्याच्यावरती ते असणारे काम करायला लागले, त्यावेळेस हिंसक आणि विरोधक असा जर प्रयत्न त्यावेळेस झाला असेल तर त्याच्यामध्ये हिंदू महासभा होती, RSS होती, साधू संतांच्या संघटना होत्या. त्यावेळेस काही RSSचा कुठला राजकीय पक्ष नव्हता त्याच्यामध्ये. ते हे सगळेजण त्याच्या विरोधात होते. आजही माझ्या अंदाजानं असताना अमित शहाची जी काही वक्तव्य आलेलं आहे पार्लमेंटमध्ये ते त्या ध्वनीत तेच होतं आहे की तुम्ही देवाला माना, आंबेडकरांना मानू नका. कारण आंबेडकर हे जर मानलं तर व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून येतं, देवाला मानलं म्हणजे मनुवाद येतो, अशी असणारी परिस्थिती.